समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुंद रोड कोलवड बुलढाणा। सोयाबीन पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव। उभ्या पिकावर शेतकरी फिरवत आहेत वखर। चिखली, बुलढाणा, मोताळा, लोणार तालुक्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन पिकावर हुमणी अळीने आक्रमण केल्याने हतबल झालेले शेतकरी या पिकावर वखर फिरवत असल्याचं दुर्दैवी चित्र पाहायला मिळतं। प्रामुख्याने चिखली, बुलढाणा, मोताळा, लोणार तालुक्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। हुमणी अळी सोयाबीन पिकाच्या थेट मुळावर आणि खोडावर आक्रमण करत असल्याने झाडांचं पोखरलं जात आहे। त्यामुळे हे पीक नष्ट केल्याशिवाय शेतकऱ्यांना दुसरा पर्याय दिसत नसल्याने मेरा खुर्द परिसरात जवळपास 200 एकर वरील पिकावर शेतकऱ्यांनी वखर फिरवला, तर अनेक शेतकरी अळीच्या नियंत्रणासाठी धडपड करताना दिसतात। तर यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभे ठाकल्याने शेतकरी चिंतेत पडला। का भाल नका ना तुम्ही हात नका ना इकडे बोलू का तिकडे चालते ना बोलू। चिखली तालुक्यामध्ये हुमणी अळीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागलेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांचे शेत पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत, म्हणजे तिथं पेरणी करायचं सुद्धा काम शिल्लक उरलेलं नाही। त्यामुळं आमची शासनाला विनंती आहे, कृषी विभाग जरी म्हणत असला की बुवा या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची कुठली तरतूद नाही, परंतु आता सध्या अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनात जर हा मुद्दा कदाचित गाजला तर या शेतकऱ्यांना भारीवाशी मदत आणि नुकसान भरपाई मिळू शकते। यामुळे शासनाला माझी विनंती आहे की ह्या ज्या शेतकऱ्यांचं हुमणी अळीमुळे नुकसान झालेलं आहे, ही एक मोठी आपत्ती शेतकऱ्यावर आलेली आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या अनुषंगाने तातडीने निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे।